चढायला प्रॉब्लेम होतो. एक बाईक सोडतात फर्स्ट गेट में जा रहा हूँ, कभी खतरा लगा रिवर्स नाही बघा आता किती फर्स्ट गेट में जा रहे हैं. म्हणून स्टिप जास्त तिकडे आणि वरून चिखल पण आहे. पॉज केलं ट्राय करतो. त्याच्याकडून अटकतात सगळ्यावरती. मार्शल झालं सगळ्या गोष्टी. ऐसे यही करके हमारी बाइक को चढ़ा देते तो ज़्यादा जल्दी होता नहीं क्लियर. मी एका शॉटमध्ये आलो वरती. पाय सुद्धा नाही टेकवावं लागलं मला. मी काय केलं, थोडं बसलो आणि नंतर उभा राहिलो बाईकवर आणि फुल थ्रॉटल केलं आणि न थांबता वरती फट 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 आलो. त्या लोकांची वाट बघतो आता आम्ही. म्हणजे लोक येतात बघा मागून. फर्स्टवाला तर आपला मार्शल आहे बघा. मार्शल पण उभं राहणार आहे बघा. फुल प्रो मार्शल पण उभं राहणार आहे. तीच स्ट्रॅटेजी, उभं राहून यायचं आहे. म्हणजे काय गाडी थोडी लाईट वेट होतं. याला घेऊन आला बघा एकदम. ब्लूवाल्याला बाईक नव्हती जमून काढायला. फायनली राहुल ಹಿಂಗ್ ಬಂದೆ ಗಾಡಿ ಮಾತಾ ನೋಡಲ್ಲ. Very challenging road. I will change the okay. What happened, Nazrin? How did you fall? Because of loose soil. I went into mistake was I tried to use a different route from this one. This ground was soft. Fell. Huh? चलो आता वरती यायचं. परत बघू हा माउंटेन चढायचा आणि परत खाली उतरायचं. ओ फक. हाईट कमी आले ना, हाईट कधी असतं ना पाय फिरत नाही. उभं पण पडतो माणूस. काय माहिती आहे का, हा घाट मी पास करत होतो. घाट पास करत होतो आणि सगळे पुढे निघून गेले. घाटून जर जात असताना हा जो टर्न होता ना, तिथं मला एक नजर पडली आणि मी थांबलो. बाकी सगळ्यांना म्हटलं जावा तुम्ही पुढे, मी येतो. आणि मी थांबलो. का थांबलं माहिती आहे का, हे बघा सरप्राईज आहे. शिवाजी महाराजांचं एक छोटंसं स्मारक येते लेह लडाखमध्ये. आपले हे कैलाशवासी सुभेदार संतोष प्रल्हाद पलसकर 67th फीट रेजिमेंट वीर मराठा 21 काय बोलतात ऑक्टोबर 2019ला यांचं शहीदी झाली. तर एक छोटंसं शिवाजी महाराजांचं एक स्मारक केलं. तर म्हटलं जरा 2 मिनटं थांबूया आपण. बाकी सगळे निघून गेले.
आणि आपण कसं मराठी असल्यामुळे आपल्याला थांबावं लागले तर. चला, जय शिवराय. चला मग आता पुढे निघू. आम्हाला चांगला हा थांबा. माहिती चांगला ॲल्टिट्यूड 7688. आणि तो प्रॉब्लेम काय मी तुम्हाला दाखवू का नाही शकत नाही का, एवढं फॉग आहे ना, समोर येऊन गाडी दिसतच नाही आम्हाला. मध्ये एक ट्रक भेटला मला, त्या ट्रकच्या मागे मागे असायला आलो, कारण की मागाशी काल एक ट्रक आला आणि नेमका 7-8 फीट आल्यावरती मला तो ट्रक दिसला आणि समोरासमोर आम्ही येणार होतो आणि तरी कॉर्नरलाच होतो आणि तो जस्ट 7-8 फूट आला तेव्हा तो मला दिसला आणि लेफ्टला कट मारला आणि वाचलो. नाही तर मग क्रॅश झाली असते. दोघं पण स्लो होतो आम्ही, क्रॅश झाली असते. आता एखादी गाडी येऊ द्या, गाडी येऊ द्या, तुम्हाला दाखवतो. जेव्हा एकदम जवळ येते गाडी तेव्हा दिसते गाडी. बघा, ट्रक आहे. मी हेडलाईट लावली आहे, त्याने हेडलाईट नव्हती लावली. हेडलाईट नसेल तर हाच ट्रक होता, त्याच्या मागे मागे असल्याने आलो. आता आम्ही परत आता खाली उतरणार आहे. चला, जास्त नको थांबायला, थंडी वाजते. आलो आता बघा, तिकडून घाट उतरला. काहीच दिसत नव्हतं वरती, म्हणून मी काय केलं, रेकॉर्डिंग कसं मी रेकॉर्डिंग मोबाईल हातात धरतो ना, एका हाताने पकडतो हँडल, एका हाताने चालवतो. तर त्याच्यामुळे काय मी रेकॉर्डिंग मोबाईल बाहेरच नाही काढला. बोलतो बाबा जीव इम्पॉर्टंट आहे आपलं. पण आता जरा खाली आलो मिडला, ते व्ह्यू दिसलं, म्हटलं थोडा थांबून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे बघा, क्या खतरनाक रोड था भाई. मैं मोबाइल ही नहीं निकला बाहर. एक ट्रक वाला है ना सामने आया, तुम्हारा बाइक खड़ा है ना, उसका हेडलाइट बंद था. तुम्हारा बाइक खड़ा है ना उधर रखे, वो मुझे स्पॉट हुआ. ब्लू कलर बस. नहीं रिटर्न आ रहा था एक, उसको हेडलाइट ही नहीं था. वही ब्लू कलर बस. हाँ, मेरे को भी सेम. और क्या हुआ, मैं एकदम ऐसा कॉर्नर में था थोड़ा, और मैं एकदम कॉर्नर में था, इसलिए मैं थोड़ा लेफ्ट मार लिया तो बच गया. अगर थोड़ा मिडल में भी होता ना, मैं लेफ्ट राइट नहीं मार पाता. उसको समझना चाहिए ना हेडलाइट लगाने के लिए. चला आपण निघूया आता पुढच्या जर्नीला. संपतच नाही बाबा, सकाळपासून आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून राईड करतो. स्पॉट घेतो जरा, संपतच नाही जर्नी. और कितना किलोमीटर है? 60 है और 60. अरे बाप रे. ये ट्रक वाला कैसे जाता भाई रोड पे? हो भाई, असं आता तर दिसतंय ते. दिसतंय बघा, तर डेंजर परिस्थिती होती.
लेट्स गो. Let's go. Lots of Indian drugs. हाय अच्छा क्या लोकेशन क्या है भाई ये लोकेशन क्या है ये लोकेशन दुर्बक.
दुर्बुक. हॅलो हाय. आम्ही आता दुर्बुकला आलो आहे. दुर्बुक बघा इथे दुर्बुकला एक आर्मी कॅम्प पण आहे. आर्मी कॅम्पसुद्धा आहे. जेवण पण करत आतमध्ये. एवढा रस्ता सुंदर होता ना, बापरे खूप सुंदर रस्ता होता. एवढे टर्न्स होते ना, खूप मजा आली चाललेला रस्ता. आता तरी पण ऑलमोस्ट 5:30 वाजले. अजून 40 किलोमीटर अजून लांब आहे. आम्ही सकाळी निघालो म्हणजे हॉटेलमधून आम्ही निघालो 8:30 वाजता. अजून 40 किलोमीटर लांब आहे. तर इथे जस्ट ब्रेक घेतलं आहे रेस्टॉरंटवर, हिमालयन रेस्टॉरंट. पराठा मागवला मी. तुला फोन वगैरे चार्ज करेन. निघालो आहे मी आता इथून रेस्टॉरंट हिमालयन रेस्टॉरंटमधून. आता आम्ही चाललो आहे पँगॉंग लेकला. इथून 40 किलोमीटर आहे आणि समोर तिकडे पाऊस आहे. ऑलरेडी टेम्परेचर खूप ड्रॉप झालं आहे. आत्ताच आमचं म्हणजे शिवरिंग चालू आहे आत्ताच. तेच टेन्शन आलं आता काय करायचं पुढे. खूप जास्त टेम्परेचर डाऊन झालं. म्हणजे हा जो मलेशियन आहे त्याला थंडी नव्हती वाजत, त्याला थंडी वाजायला लागल्यावर. थोडं बॅक हे हे मिरर वगैरे चेक करतात, नीट करतात. What happened? Huh? During the fall. You fall down? The During when off-road, slippery sand. अच्छा. Yeah. Wow. Okay, ready? Okay, ready. Wow. मेरा ब्रेक लो पहले मेरा ब्रेक ब्रेक में कौन सा वाला है? ये वाला. कितना लग रहा है, कम लग रहा है. नहीं यार, ब्रेक में कोई है वो ऐसे उसका एडजस्टमेंट का वो. आता मी पोचलो आहे पँगॉंग लेकला. पँगॉंग लेकच्या इथे एक हॉटेल आहे. हॉटेल इन द सेन्स टेंटसारखं असतात ना, कौलांचे घरं. बघा असं सिस्टम आहे. तर गाडी आली आपली आता मॅक्रोन. बघा अशी सिस्टम. वुडन घर. वुडन हाऊस आहे. तिकडे आमचा स्टे आज. सकाळी उठून जाणार आहे आम्ही पँगॉंग लेकला. आम्ही ज्या जिथून त्या रेस्टॉरंटहून निघालो, पेट्रोल भरलो आणि थोड्या वेळात लगेच अंधार पडला. म्हणजे अंधार पडला आता काय मोबाईल बाहेर काढू. आणि आम्हाला इथं पोचायचं पण होतं कारण की टेम्परेचर लवकर डाऊन होत चाललेलं. आम्हाला पाठवत खूप फास्ट आम्ही आलो एकदम. म्हणजे आम्हाला काही 60 किलोमीटर होतं. 60 किलोमीटर तुम्ही मला 1 तास सव्वा तासामध्ये आम्ही, कारण की ना हायवे होता यावेळेस. येताना झिगझॅग नव्हता, म्हणजे घाट वगैरे काय नव्हतं. डायरेक्ट आपले मुंबई पुणे एक्सप्रेसचे हायवे कसं आहे तसं मोठं लांब हायवे होता. सगळ्यांनी पळवले मस्त 100पर्यंत 110पर्यंत आलो. आणि एवढं अचानक थंडी वाजायला लागली ना आम्हाला. चालेल, चला भेटूया. आता सामान वगैरे आली गाडी आपली, उतरवायचं काम चाललं आहे. थोड्या वेळात भेटू आपण.